नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप शेड्यूल 2025-26 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपण जर यावर्षी बीएडसाठी प्रवेश घेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी। तर चला पाहूया या संदर्भातील बाबी। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। cetcell.mahacet.org ही अशी आपली जेन्युइन वेबसाईट आहे। आपल्या ज्या सर्व अपडेट्स असतात त्या वेबसाईटवरती प्रसारित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। CET एक्झाम झाल्यानंतर आपला रिझल्ट लागल्यानंतर आपलं जे ॲडमिशन पोर्टल आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते। वरती स्क्रॉल करूया। cetcellची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपल्याला नंबर ऑफ डिपार्टमेंट्स ज्यामध्ये हायर एज्युकेशन या अंतर्गत 6 एज्युकेशनच्या डिपार्टमेंट अंतर्गत हायर एज्युकेशन आपल्याला पाहायला मिळतं। BEd CET 19 वेगवेगळ्या CETs आणि 4000 पेक्षा जास्त कॉलेजेस आपल्याला ह्या सर्व कोर्सेससाठी अवेलेबल असलेले पाहायला मिळतात। हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं BEd आहे, त्याला आपण क्लिक करूया। आता इथे ज्या सूचना आहेत त्या फक्त हायर एज्युकेशनच्या असणार आहेत। तर आपल्याला इथं BA BEd BSc BEd ज्याला आपण इंटिग्रेटेड BEd असं म्हणतो त्याची सूचना 13 जून 2025 रोजी प्रसारित झालेली आपल्या इथे पाहायला मिळते। त्याचे रजिस्ट्रेशन्स चालू आहेत। त्यानंतर LLBची सूचना आपल्याला पाहायला मिळते। LLB 3 इयर्स 5 इयर्स जे दोन्ही कोर्सेस आपल्या हायर एज्युकेशन अंतर्गत घेतले जातात। आणि त्यानंतर इथं ऑल CET संदर्भात आपल्याला एक सूचना पाहायला मिळते जी की 2 जूनची आहे, 2/6/2025। त्याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला एक पेज ओपन झालेलं पाहायला मिळतं। त्याला आपण वरती स्क्रॉल करूया। CETcellचा लोगो, CETcellचं कोटेशन म्हणजेच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई, पब्लिकेशन डेट आपल्याला पाहायला मिळते, जाहीर सूचना। तर विविध ज्या आपल्या CETs होत्या त्याचे जे निकाल आहेत त्याच्या डेट्स आपल्याला इथे दिलेल्या पाहायला मिळतात। ज्यामध्ये आपला निकालसुद्धा आपण पाहिलेला आहे ऑलरेडी। BEd जनरल CET, स्पेशल CET आणि ELCT CETचा निकाल 28 मे 2025 रोजी लागलेला आहे। तर आता हा जो शेड्यूल आहे ह्याचा आणि आपला कॅपराऊंडचा काय संबंध आहे ते पाहूया। तर इथे ज्या CETs आहेत बाकी CETs तर यांचे निकाल जे आहेत सगळ्यात शेवटचा जो निकाल आहे तो 17 जून रोजी लागणार आहे, जो की LLB 3 इयर्स CET जी सर्वात शेवटी झालेली CET आहे त्या CETचा निकाल 17 जूनला लागणार आहे। तर 17 जूनपर्यंत आपल्याला आपला जो शेड्यूल आहे तो अपलोड झालेला पाहायला मिळणार नाही, आपल्याला वेट करावं लागेल। 17 जून नंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशनमध्ये आपलं शेड्यूल आपल्याला प्रसारित झालेला पाहायला मिळेल। साधारणपणे 25 तारखेपर्यंत म्हणजेच 25 जूनपर्यंत आपलं शेड्यूल अपलोड होईल आणि त्या शेड्यूलमध्ये आपल्याला जो कालावधी दिलेला असतो तो 13 ते 15 दिवस म्हणजे तब्बल 15 दिवसापर्यंत त्या शेड्यूलप्रमाणे आपल्याला ते पाहावं लागेल। 15 दिवसापर्यंत आपल्याला कालावधी असतो कशासाठी, तर आपलं रजिस्ट्रेशन करण्यासाठी। म्हणजेच सर्व जे क्वालिफाय झालेले विद्यार्थी आहेत तर त्यांना रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं कॅपराऊंडसाठी। आणि ते रजिस्ट्रेशन जर केलं तरच आपण ह्या कॅपराऊंडसाठी इलिजिबल राहतो, अन्यथा आपलं रजिस्ट्रेशन कुठल्याही कारणास्तव जर राहून गेलं तर आपण कॅपराऊंडच्या बाहेर पडतो। तर कॅपराऊंड फर्स्ट आणि कॅपराऊंड सेकंड ह्या दोन्हीतून आपण बाहेर पडतो। नंतर आपल्याला वेट करावं लागतं ते कॅपराऊंड थर्डची। नंतर कॅपराऊंड थर्डला परत आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं। जर तुमचा पहिला कॅपराऊंड आणि दुसरा जर मिस झाला तर थर्ड कॅपराऊंडला तुम्ही इनरोल होऊ शकता, परत रजिस्ट्रेशन करू शकता। परंतु आपला जो शेड्यूल आहे त्यावरती आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे। सर्व ज्या अपडेट्स आहेत आमच्या चॅनलवरती उपलब्ध तर होणारच आहेत, परंतु आपणही CETcellच्या वेबसाईटला नियमितपणे भेट देणं क्रमपात आहे, गरजेचं आहे। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल हरकत नाही। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।